नमस्कार, वेलकम टू भाबो विथ तृप्ती खामकरचा दुसरा एपिसोड. आय होप यू आर हॅव्हिंग अ ग्रेट न्यू इयर. आणि एक आठवडा झालेला आहे. खूप मजा तुम्ही केली असेल. तर आज आपण बोलूया येस दॅट व्हेरी 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 सेन्सिटिव्ह टॉपिक दॅट वी टॉक अबाउट एव्हरी न्यू इयर. न्यू इयर सुरू व्हायच्या आधी आणि न्यू इयर सुरू झाल्यानंतर काही दिवस ज्याबद्दल आपण बोलतो ते आहे न्यू इयर रेझोल्युशन. आय थिंक यू मेड अ लॉट ऑफ देम. मी यावर्षी काहीही रेझोल्युशन नाही केलं. ऑफकोर्स माझी एक टू डू लिस्ट आहे, एक बकेट लिस्ट आहे यावर्षी काय काय करायची याची. पण रेझोल्युशन म्हणाल तर मी असं काहीही केलेलं नाहीये. जर तुम्ही रेझोल्युशन केलं असेल तर प्लीज 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 खाली कॉमेंट्समध्ये मला सांगा तुमचं रेझोल्युशन काय आहे. ते तुम्ही आता एक आठवडा पार पाडलंय का ते ऑलरेडी फिसकटलंय. कारण नॉर्मली ते फिसकटत असतं. कारण म्हणतात ना, वादा तोडणे के लिए किया जाता है. तर जे रेझोल्युशन आपण करतो ते तोडण्यासाठीच असतात असं माझं खूप ठाम मत आहे. पण अगेन कमिंग बॅक टू हाऊ वी मेक प्रॉमिसेस आणि आपण स्वतःलाच कसं प्रॉमिस करतो की हे मी करणार आहे, हे मी नाही करणार आहे, हे मी प्लॅन करणार आहे, हे मी नाही प्लॅन करणार आहे, त्याच्याबद्दल आपण आज बोलूया. तर मजा अशी असते रेझोल्युशनची की मी माझ्यासारखी बरीचशी लोक ज्याला एक टिपिकल एक कॅटेगरी आहे ती ज्यांना असं वाटतं की आपण खूप स्पेशल आहोत, आपल्यासारखं दुसरं कोणीच नाहीये, ती असतात दी ओव्हर थिंकर्स जे खूप विचार करतात. सो मी माझ्यासारखी लोक एक नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर एंड पासून पुढच्या वर्षी काय रेझोल्युशन असेल हे ठरवायला सुरू करतात. कारण या वर्षीचं रेझोल्युशन फेल झालेलं असतं. त्यामुळे आपण म्हणतो नाही आपण ना पुढच्या वर्षी हे रेझोल्युशन करू आणि असा प्लॅन करू आणि अमुक करू आणि तमुक करू. सो आपण ते सगळं प्लॅन करतो आणि मग त्याच्यात आपण आधीच्या वर्षाचे 2.5 महिने असे घालवतो. मग न्यू इयर येतं. न्यू इयर आल्यावर आपण कदाचित एक दिवस एक्स्ट्रा आपण ते करू शकतो. 1 तारीख 2 तारीख. नॉर्मली माझं न्यू इयर रेझोल्युशन असायचं की मी वेळेवर उठेन, मी वर्कआउट करेन. जे आपण 31st पार्टी केल्यावर 1 तारखेला नाही उठू शकत वेळेवर आणि मग ते तिकडच्या तिकडे बोंबलतं. मग आपण 2 तारखेला म्हणतो नाही आजपासून सुरू करू. मग 2 करतो, 3 करतो, 1 आठवडा करतो, मग काहीतरी होतं, मग एक सॅटर्डे संडे येतो, मग परत ते रेझोल्युशन फ्लॉप होतं. सो त्याच्यानंतर माझ्यासारखी जी लोक आहेत ज्यांना वाटतं की आपण खूप स्पेशल आहोत, आपल्यासारखं दुसरं कोणीच नाहीये, अशी भरपूर लोक आहेत जी ओव्हर थिंक करतात आणि मग पुढचा 2.5 महिना त्या गिल्टमध्ये घालवतात की माय गॉड मी हे रेझोल्युशन केलं आणि मग मी ते पार नाही पडलं आणि मग आता मी फेलच आहे, आता मी काय करू. नाव आय कॅनॉट मेक अ न्यू रेझोल्युशन कारण न्यू इयर तर आलं नाहीये ना. मग काही लोक असतात जी म्हणतात मी पुढच्या मंडे पासून करेन, मी पुढच्या महिन्यापासून करेन, माझं हे काम संपू दे मग मी ते करेन. असं करत 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 पुन्हा एकदा ऑक्टोबर येतो आणि मग आपण म्हणतो की येस आता मी पुढच्या जानेवारीपासून हे रेझोल्युशन करणार आहे. सो मुद्दा हा आहे की डू नॉट रन बिहाइंड न्यू इयर रेझोल्युशन्स. आपण न्यू इयर रेझोल्युशन्सना गंमत म्हणून ठेवून देऊ एका बाजूला. आपले एक युट्यूब व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम पोस्टसाठी एक दिवस आपण ते केलं, मग दुसऱ्या दिवशी ते शिळं झालं. इट्स लाईक अ न्यूजपेपर. आज तो खूप महत्वाचा आहे, उद्या तो रद्दी आहे, मग तो भेळपुरीवाल्याकडे जातो किंवा कुठेतरी दुसरीकडे काहीतरी बांधायला जातो. कधी कधी चपला बांधल्या जातात त्याच्याने, कधी कधी फुलं बांधली जातात. सो व्हॉट एव्हर, बट दॅट व्हॅल्यू त्या न्यूजपेपरची त्या एवढ्या एका दिवसासाठीच असते. आणि मला असं वाटतं की न्यू इयर रेझोल्युशन हे त्या न्यूजपेपर सारखं आहे जे त्या दिवसात संपतं. मला असं वाटतं आत्ता वाय एम आय टॉकिंग सो मच, मी एवढं का बडबड करतेय, कारण मला यावर्षी मी 42 वर्षाची होईन आणि कदाचित थोड्याशा एक्सपिरियन्सनी मला हे कळलेलं आहे की आपल्याला आयुष्यात जर पुढे जायचं असेल, जर आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असेल, काहीतरी प्लॅन करायचं असेल, तर पहिली गोष्ट ही की प्लॅनिंग 0 करायची. कारण प्लॅनिंगनी काही होतच नसतं. आपण एक प्लॅन करतो, दुसरं काहीतरी येतं, तो प्लॅन फिसकटतो. सो गो 1 मोमेंट ॲट अ टाइम, 1 डे ॲट अ टाइम, खूप हळूहळू. आणि जसं मी यावर्षी ठरवलं की म्हणजे ऑफकोर्स ऑक्टोबरमध्ये ठरवलं की 2024 मध्ये मी माझ्या काही फिअर्सना ओव्हरकम करणार, जे मी करतेय. म्हणजे आज मी पुन्हा गोव्यावरनं ट्रेननी मुंबईला येतेय
आणि काही लोकांना जे मला ओळखतात त्यांना माहिती असेल की ट्रेन ही खूप अँझायटीची वस्तू आहे माझ्यासाठी. मी लहानपणी खूप ट्रेननी ट्रॅव्हल केलंय, अगदी 2 वर्षाची असल्यापासून, त्याच्या आधीपासून मी ट्रेन्सनी ट्रॅव्हल केलेलं आहे. मी ऍक्टर आहे, त्यामुळे मी बँगलोर ते दिल्ली अशा एका सेकंड क्लासच्या डब्यात, जिथे एसी नसतो, थंडीच्या वेदरमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे भारंगमसाठी, भारत रंग महोत्सवसाठी. तसे खूप स्ट्रगल्स केलेले आहेत. पण आता जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर अचानक मला एन्झायटी झाली, अचानक मला ट्रेन नको झाली. मी चालत जाईन, बैलगाडीने जाईन, बसने जाईन, कशीही जाईन, पण मला ट्रेननी जायचं नाहीये अशी भीती माझ्या मनात होती. आणि ती मी ठरवली की मी 2024 मध्ये घालवेन. आणि माझी खूप सुंदर मैत्रीण आहे सनया नावाची, आणि आमचे दोघींचे दादा आहेत, ते दादा इथे बसलेले आहेत. तर दादांनी आम्हाला गाईड केलं आणि त्यांनी मला सांगितलं की जस्ट बी ब्रेव्ह, फेस युअर फिअर्स आणि जा. सो माझी सुंदर ट्रिप झाली आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामवर बघितलंच असेल काय काय झालं माझ्या आयुष्यात ते. तर असं की एक एक गोष्ट आपण ठरवत जाऊ, ती आपण आपल्या टू डू लिस्टमध्ये लिहित जाऊ की हे मला करायचंय, हे मला अचीव्ह करायचंय, हे मला अचीव्ह करायचंय. जेव्हा आपण एक प्लॅन बनवतो तेव्हा हळूहळू हळूहळू तो सुटत जातो कुठेतरी. द फन पार्ट इज दिस पर्सन कॉल्ड जो डिस्पेन्सा, ज्यांना मी खूप आधीपासून फॉलो करते. त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे ज्याचं नाव आहे ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बिईंग युअर सेल्फ. तर बेसिकली ना काय त्याच्यात ते म्हणतात की आपल्याला जी सवय आहे ना एखाद्या पद्धतीने एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करायची, ती आपण जर मोडली तर गोष्टी बदलत जातात. जशी आपली सवय असते की मला सपोज मी ऑफिसला जाणार आहे किंवा मी अमक्या स्टेशनपासून अमक्या स्टेशनपर्यंत जाणार आहे, तर ते मी ठरवते की मी इतक्या वाजता निघणार, मी इतक्या वाजता मला रिक्षा मिळणार, मग उबर मिळणार, मग मी ही ट्रेन पकडणार किंवा मी ही बस पकडणार किंवा मी गाडीने जाणार. बट वेन यू प्लॅन ऑल ऑफ दिस आणि तुम्ही असं रिजिड होता, मग त्याच्यात एखादा ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकू शकता, कोणीतरी तुम्हाला फोन करू शकतं, काहीतरी इमर्जन्सी येऊ शकते आणि मग ते सगळं प्लॅनिंग फ्लॉप होतं. सो ही छोटीशी गोष्ट झाली, पण ओव्हरऑल वेन यू प्लॅन फॉर युअर लाईफ, आपण या वर्षभराचं प्लॅनिंग म्हणू, तर ते जो डिस्पेन्सा म्हणतात की तुम्ही ते ठरवा की मला हे 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 करायचंय. ते कसं होणार आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही, कारण ते युनिव्हर्सच्या हातात असतं, ते या एनर्जीच्या हातात असतं, ते दादांच्या हातात असतं. त्यामुळे जस्ट मेक युअर लिस्ट की मला हे 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 करायचंय, आणि हळूहळू रोज सकाळी उठल्यावर हे इथपर्यंत पोचायला मला काय करावं लागणार आहे, मी तेवढी गोष्ट करेन. म्हणजे खूपच अमेझिंग, खूपच युनिक असं एक रेझोल्युशन मी करते, जे खूपच लोक करत असतील, जे आहे वजन कमी करायचं. आणि ते नाही होत. मी गेले 40 वर्ष वजन कमी करायचं रेझोल्युशन करतेय, पण ते होत नाहीये. कारण आपण ना त्या फायनल डेस्टिनेशनकडे बघत असतो, आपण त्याच्या जर्नीकडे बघत नसतो. जर मला वजन कमी करायचं असेल तर मला आज काय करावं लागेल, पहिली गोष्ट मला खुश राहावं लागेल. आय हॅव टू स्टॉप हिटिंग माय बॉडी, आय हॅव टू स्टॉप क्रिविंग अबाउट की अरे बापरे माझं केवढं वजन वाढलंय. ज्या मिनिटला आपण ते सगळं संपवू आणि आपण पॉझिटिव्ह गोष्टी करायला लागू, म्हणजे नीट खायला लागू, वेळेवर झोपायला लागू, थोडासा व्यायाम करू, डोंट पुश युअर सेल्फ. काय होतं, आपण व्यायाम करू असं म्हणतो, मग तो नाही झाला की आपण रात्री इतके सॅड होतो, इतके गिल्टमध्ये जातो की एकतर मी गिल्टमध्ये खूप खाते की जाऊ दे आता काय, आता फ्लॉपच झालं मग आता आपण खाऊया, किंवा आपण मेंटली खूप गिल्टमध्ये जातो आणि ते गिल्ट, ते अँगर, इट ऍड्स अप टू आवर वेट. सो द पॉइंट इज टू जस्ट क्लिअर थिंग्स आउट. मी एखादा प्लॅन केला, त्याच्यामध्ये मला तिथे पोचायला काय लागणार आहे तेवढाच विचार करा. त्याच्या मध्ये मध्ये काय येते त्याला जाऊ दे, आलं तर ओके, लेट इट बी, लेट इट बी. एक्सेप्ट जे होतंय त्याला आपण स्वीकारूया. आणि आपण असे आहोत हे महत्वाचं आहे की मी जशी आहे ते मला ओके वाटलं पाहिजे, ते मला स्वीकारलं पाहिजे. आय नो इट इज इझियर सेट अँड डन, पण हळूहळू इट विल हॅपन. सो लाईक आय सेड, इट इज इझियर सेट अँड डन. मी प्लॅन केलं होतं की मी एका टेकमध्ये अख्खा पॉडकास्ट करेन, पण माझा फोन हँग झाला, त्यामुळे मला उठून तो परत ऑन करायला लागला, काही गोष्टी करायला लागल्या. सो वेल, कमिंग बॅक टू आपण काय करू शकतो. रोज रात्री झोपताना आपण स्वतःच्या दिवसभरात काय काय केलं ते आपण रिवाइज करू शकतो. आपण विचार करू शकतो की ओके, दिस इज व्हॉट आय डिड, आणि हे चुकलंय का, बरं ठीक आहे म्हणून एक्सेप्ट जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपला राग संपतो, आणि तो राग संपला की आपण क्लॅरिटीने पुढे पुढे बघू शकतो. खूप अमेझिंग गोष्ट आहे. माझे एक टीचर आहे जॉन ब्रिटन, जे म्हणतात की देर इज ऑर्डर इन केऑस. सो बेसिकली जेव्हा केऑस असतो ना, खूप गडबड असते, त्याच्यातली ऑर्डर बघा. कारण जेव्हा केऑस असतो तेव्हा 10 गोष्टी आपल्या वेळेत
प्रॉपरली होत असतात आणि ती आपल्याला ती गडबड वाटत असते. त्यामुळे आपण जेव्हा त्याच्यातली ऑर्डर बघतो, जेव्हा आपण म्हणतो की ओके ठीक आहे, या 10 गोष्टी आहेत का मी 10च्या 10 आत्ता करू शकत नाहीये, ह्याच्यातली काय आहे जे मी करू शकते. सो इफ दिस इज द फर्स्ट थिंग, ही जी पहिली गोष्ट मी आत्ता करू शकते, त्या 9 गोष्टींवर विसरून जा. ही पहिली गोष्ट करा आणि मग हळूहळू हळूहळू तुम्हाला कळायच्या आत तुम्ही त्या 10 गोष्टी केलेल्या असतात. ज्या तुम्ही प्लॅन केल्या असतात कदाचित जास्त वेळ लागला असता, त्याच्या कमी वेळात त्या होतात. सो आय थिंक हे जे वर्ष आहे 2024चं, ते मी खूप स्लोली करणार आहे. कारण जेव्हा तुम्ही स्लोली जाता तेव्हा तुम्ही फास्ट पोहोचता. जशी आपण हेअर अँड टॉटर्सची गोष्ट लहानपणी ऐकली असेल ना, जे कासव आणि हा असतो कोण, रॅबिट, ससा. मराठी पॉडकास्ट आणि म्हणजे मराठीचीच बोल लागली. बरं, तर ससा आणि कासवाची गोष्ट आपण ऐकली असेल की कासव हळूहळू जातो पण तो पहिला पोचतो आणि ससा धावत धावत जातो, मग तो झोपतो आणि मग तो राहतो मागे. सो लेट्स बी अ कासव फॉर दिस इयर. हळूहळू एक 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 पाऊल उचलूया. रोज आपण ठरवूया की आज आपण काय करायचंय. न्यू इयर रेझोल्युशन जाऊ दे खड्ड्यात, ते आपल्या इंस्टाग्रामवर गेलं, पोस्टमध्ये गेलं, ते राहिलं मागे. रोज आपण एक नवीन गोष्ट करू. आपण रोज ठरवू की आज मला काय करायचंय. रोज रात्री आपण त्याच्यावर एक रिफ्लेक्शन करू की हे मी करू शकले का, किंवा मी नाही करू शकले. नाही केलं तर ग्रेट, केलं अमेझिंग. सो बिकॉज जेव्हा आपल्याला हे कळतं की मी आज नाही केलं तर मी उद्या कदाचित करू शकते. अशी खूप महत्वाची गोष्ट आहे जी मला असं वाटतं की मला मोटिवेट करते, मला सतत पुढे पुढे जायला मदत करते, ती असते प्रेम. आणि जी लोक मला ओळखतात त्यांना हे माहितीये की मी किती वेळा प्रेमात पडले म्हणजे तोंडावर पडले. बट प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी तुमच्याकडनं काही करून घेऊ शकते. तर जेव्हा जेव्हा मी ठरवायचं की मी वर्कआउट करणार आहे आणि मी प्रेमात पडायचं, तर मी हार्डकोर वर्कआउट करायचे, म्हणजे ओ हो वाव. आणि मग प्रेम संपलं की मग वर्कआउट संपलं. बट हळूहळू आपल्याला हे कळायला लागतं विथ टाइम की प्रेम ही गोष्ट अशी आहे जी स्वतःवर केली जाते, दुसऱ्यांवर केली जात नसते. म्हणजे मला जर असं वाटत असेल की कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं, जर ते मी स्वतः करत नसेन स्वतःवर, तर ती व्यक्ती नाही करणार. सिंपल गोष्ट आहे. जर मला छान जेवायचं असेल तर मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये जाईन, पण त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायला त्या हॉटेलचं जे लुक आहे, त्याचं मेंटेनन्स आहे, ते त्या 5 स्टारच्या लेवलचंच असलं पाहिजे, तेव्हा मी तिथे जाईन. सिमिलरली इफ आय वॉन्ट टू बी ट्रीटेड लाईक अ 5 स्टार हॉटेल, लाईक अ व्हेरी अमेझिंग पर्सन, तर मी ते फिजिकली, मेंटली, इमोशनली बनलं पाहिजे, तेव्हाच मी ते अट्रॅक्ट करू शकते. सो नॉट अ रेझोल्युशन, पण 2024 मध्ये काही गोष्टी मी करणार आहे. जर तुम्हाला त्या मदतीच्या वाटत असेल तर तुम्हीही करा आणि मग आपण नोट्स शेअर करू. की पहिली गोष्ट, विल गो स्लो. आपण सगळं हळूहळू करू. आपण किऑसमध्ये ऑर्डर शोधू, म्हणजे माझी प्रायोरिटी काय आहे, या 10 गोष्टींमध्ये मला आत्ता काय करायचंय ते आपण पहिलं शोधू. स्वतःवर प्रेम करू. आपण जी गोष्ट करतो त्यावर प्रेम करू, कारण त्याच्याशिवाय आपण ती गोष्ट करू शकत नाही अनलेस आय लव्ह इट. सो आपण त्याच्यावर प्रेम करू आणि बी फॉरगिव्हिंग ऑफ युअर सेल्फ. दुसऱ्यांवरचा राग सोडून द्या. स्वतःवरचा राग जर आपण कमी केला या वर्षात, तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकू. सो विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. जे अजून संपलेलं नाहीये, अजूनही आपण चुका करतोय. 23 लिहून खोडून 24 करतोय, त्यामुळे न्यू इयर अजूनही चालू आहे, वेळ अजूनही गेलेली नाहीये. एव्हरी डे इज अ न्यू डे, एव्हरी आवर इज अ न्यू आवर. सो रेझोल्युशन फॉर अ मिनिट, रेझोल्युशन फॉर अन आवर, रेझोल्युशन फॉर अ डे, असं करू. रेझोल्युशन खूप मोठा शब्द आहे, त्यामुळे त्याच्यावर फार एम्फेसिस नाही दिलं तरीही चालेल. आपण छोट्या छोट्या गोष्टी करू आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण या आठवड्यात तुम्ही विचार करा काय काय केल्या. मला कॉमेंट्समध्ये लिहून सांगा. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडतोय का ते मला सांगा. आणि तुम्ही मला खूप प्रेम सतत देत आला त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. कारण तुमचं प्रेम मला माझ्यावर प्रेम करायला शिकवतं, मला ते मोटिवेट करतं की आपण अजून काहीतरी करायला हवं. तर मागच्या एपिसोडमध्ये मी कॉल टू ऍक्शन विसरले होते. तर हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इंस्टाग्रामवरती आपला नवीन भापोचा पेज उघडलाय, त्याच्यावर जाऊन त्याला फॉलो करा. मला ऍक्टर तृप्तीला फॉलो करा. बरेचसे अजून छान छान पॉडकास्ट आहेत. वायफळ आहे, अमुक तमुक आहे, अजून बरेचसे पॉडकास्ट आहेत. ह्या काही गोष्टी मी खूप फॉलो करते म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. बट हे फॉलो करा आणि तुमचं प्रेम कमी करू नका प्लीज. आपण भेटूया पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा भापो विथ तृप्ती खामकर घेऊन. तोपर्यंत चाओ.